निंबोडे येथे श्रीराम मंदिरामध्ये भाजपाचे जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ। खंडाळा तालुक्यातील निंबोडी येथे भाजपाचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ऋषिकेश धायगुडे पाटील व भाजपाचे पंचायत समितीचे उमेदवार सौ गौरी गणेश धायगुडे पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी नेते भाऊसाहेब शेळके पाटील, बापूराव धायगुडे पाटील, आबा धायगुडे पाटील, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। शरद शेळके पाटील यांनी आभार मानले। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। एक जण उभं घ्या, एक जण आडवा घ्या। प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले कोपर्डे गावचे माजी उपसरपंच किरण काका, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, नामदार जयकुमार गोरे भाऊंचा, सन्माननीय मदनदादा भोसले यांचा, अविनाश भाऊ पाटलांचा, शंकरराव गाडवे साहेबांचा, ऋषिकेश धायगुडे पाटलांचा, गौरीताई गणेश धायगुडे पाटलांचा। आपण विजयी करावं अशी या आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्या सर्वांना मागणी करत आहे। त्याचप्रमाणे आपण बऱ्याच अडीअडचणी असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील, काही गोष्टी न बोलण्या पलीकडच्या आहेत, परंतु आपण सर्वांनी त्या कानापाठीमागे टाकून सर्व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती गणाच्या प्रचाराचा शुभारंभ होणार होता, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं। त्यामुळं त्याचा आपण प्रचाराचा शुभारंभ रद्द केला आणि काल संपूर्ण प्रचार खेळपतूर जिल्हा परिषद गटातील आपण बंद ठेवली। त्यानंतर आज सकाळी कोपर्डे गावात दरवेळीप्रमाणे आपण कोपर्डे गावाच्या ज्योतिर्लिंग मंदिरापासून वाढवून आपण प्रचाराचा शुभारंभ स्वर्गीय आनंदभाऊंनी चालू केला आणि तो अविरतपणे दर पंचवार्षिकला आपण कोपर्ड्यापासून सुरुवात करतो। परंतु आज कोपर्डे गावचे ज्येष्ठ नेते धर्मराज दादा शिंदे यांच्या विरुद्ध पती चंद्रकला धर्मराज शिंदे त्यांचं दुःखद निधन झालं आणि इतक्या वर्षाची परंपरा जी कोपर्डे गावापासून प्रचाराचा सुरुवात करतो, मगाशी अभिजित बोईटे साहेबांनी सांगितलं की प्रचाराची सुरुवात जरी निंबोडी पासून झाली तरी 7 तारखेच्या विजयाची सुरुवात नक्कीच कोपर्डे गावातील ज्योतिर्लिंग मंदिरापासून होईल। पहिली सभा कोपर्डे गावात घेऊया।